हॅलो, गुड मॉर्निंग, सॉरी गुड आफ्टरनून मंडळी. कशात सर्व मस्त ना? आय होप तुम्ही सर्व मिळत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर आज आहे श्रावणी शनिवार पहिला. तर सर्वांना श्रावणी शनिवाराच्या खूप साऱ्या शुभेच्छा. बहुतेकांना उपवाससुद्धा असतो आणि श्रावण महिना चालू झालेला आहे. तर आता पूर्ण सण चालू झाले, सगळं चालू झालं आणि मला माझी थोडी मान अशी बघून जरा बरं वाटते. मला प्रेग्नेन्सीमध्ये खूपच काळी काळी कुट्ट होती. तर मी जसं बोललेली की प्रेग्नेन्सीमध्ये होते, कारण गौरांच्या टायमिंगलासुद्धा मला झालेलं एकदम काळी काळी झालेली मान. तर आता जरा बरी झाले. जरा ड्रेस घालायचा विचार होता माझा आज, पण आता मी जरा बघते ड्रेस. तोच माझा ड्रेसचा सेक्शन आहे, तो जरा साफ करायचा आहे. काल मी बसल्या बसल्या माझ्या परकर बाहेर काढलेली सगळे, कारण आतमध्ये राहून राहून वास येत होता. सुकले का गौरांश कळते याचा नित्यांशचा ब्लँकेट काल मी धुतलेला. थोडीशी सर्दी, थोडंसं असं वाटते मला. तर मी काय बोलतो ते, हां, परकरांना ना वास येतो ठेवून ठेवून आणि बुरशी आल्यासारखं जावं होतं आणि मग फाटून जातात ते. माझे 2-3 असेच झाले परकर. एक नवीनच मी तर 2 वेळाच घातला आहे परकर, तो त्या झाला त्याचा चिदाडा. आता नवीन आणायला लागेल मला. तर जर मी एक लिस्ट बनवणार आहे, म्हणजे मला काय काय पाहिजे. जसं की आता मला पावसाळी चप्पल पाहिजे, बाहेर जायला चप्पल नाही. तर आणि मला एक प्लाझो पाहिजे, असं 2-3-4 वस्तू पाहिजे. तर मी आता ते बघा चालू झाले, कशा पानावर लिहून ठेवते म्हणजे लक्षात राहील, नाहीतर मग विसरून जाते मला काय पाहिजे, घ्यायला जाईल तेव्हा. असं होतं माझं. तर आता मी नंतर एका पानावर लिहून ठेवेल. आणि परकर ना मी 2 दिवस झाले बाहेरच काढून ठेवलेले हँगरला लावून, आणि म्हणजे वास वगैरे जाईल तरी डांबर गोळ्या तर टाकतेच मी. मग तो थोडंसं मला टाईम होता संध्याकाळी, म्हणून मग मी ते परकरांचं सेक्शन लावून घेतलं. म्हणजे तिकडं माझी परकर मॅक्सिया आणि तेवढंच, आणि या खिडकीचे 2-3 पडदे तेवढं आहे ते लावून घेतलं. आणि आता जे ड्रेसचं सेक्शन आहे ते लावायचं आहे. वरचा तर पुरा कबाडखाना झाला आहे. बापरे, तर मला दाखवते मी. बसतं तरी असं पोचलं आहे, मी पोचकले असं झालं आहे. आता दाखवते मी. आणि कपाटसुद्धा हा खराब झाला आहे, तर पण चालवायचा तेवढा चालवायचा आहे. बघा कसा कबाडखाना झाला आहे वरचा. येतं बघा पोचकले. असं ही साडी मला आईने दिलेली, कधी दिलेली मला. गौरांश पोटात होता का गौरांश, मी ताळ्यावर त्या गणपतीच्या वेळेला, म्हणजे आता 2-3 वर्ष जास्त झाली असतील तेव्हा दिलेली आहे. ते अजून वापरली नाही मी. आता वापरायचा विचार करते. आणि हे सगळं वरचं नंतर साफ करणार, कारण वरचं साफ करायला खूप टाईम जातो. काल मी माझ्या बॅक कॅमेऱ्याने दाखवलं मला. काल मी हे साफ केलं बघा. यांचं तर आहे अजून जरा बऱ्यापैकी नीट. माझं हे साफ करून घेतलं. आता हे साफ करायचं आहे. हे साफ केलं म्हणजे हे करायला मी मोकळी. असं आहे. बापरे, कपाट मला स्वच्छता लागते. आता हे पटकन करून घेते आवरावर. हे ड्रेस मला एवढं आवडतो ना, रेड कलरचा, तुम्ही बघितला असाल, रेड आणि ब्लॅक कलरचा. पण आता तो होईल नाही होईल काय सांगता येत नाही. कधीचा आहे, मला खूप आवडतो. ओढणी तर एवढी छान आहे ना त्याची. तर काढून घेते पसारा हा. आणि हाय टाईम तर आता लादी पुसून झाले माझी, जस्ट लादी पुसले मी. आणि आईने जेवण बनवलं, अजून चालूच आहे त्यांचं. आणि आता भांडी घासतील. मला काही भांडी घासून देत नाही, ते पाण्यात हात टाकून देत नाही. त्याच्यामुळं मग आता मी हे काढते. मला टाईम आहे तर बाळ पण झोपले आणि गौरांशला सोडायला हे गेलेले. आता मला टाईम आहे तर पटकन हे सगळं काढून बघते. ड्रेस किती आहेत काय आहेत माझे, घालायला काढते. तर तुम्ही पण चला. हे बघा माझी साखरपुड्याची साडी, ही डांबर गोळे टाकलेली बघा. ही बघा वापरायला पण काढलेली मी, परत ठेवून दिली. अशी होती माझी साखरपुड्याची साडी. लटकन पटकन बसवलेलं त्याला. या अशा साड्या ही आईने दिलेली, हलकी फुलकी. आणि ही येलो कलरची आहे ती मी कोणतं टाकलेली मला, म्हणजे ओटीवर. आता ती छान वाटते, मस्त लावलेली मी मला वाटते. तर ही मी गोंधळाला लावलेली आमच्या.
जेजुरीला गेलेलं तेव्हा. ही पण मला ओटी कोणतरी भरलेली तेव्हा टाकलेली, अशा वापराला काढलेल्या आम्ही. तर ते सगळं काढते, काय होते ते ठेवते आणि नाही होत ते देऊन टाकते. ही सुद्धा छान वाटते साडी. चला आता लावून घेते पटकन. आणि लेट ब्लॉग स्टार्ट केलेला आहे मी. बघू दिवसभरात काय होतं आहे. तर तुम्ही कंटिन्यू राहा आणि स्किप न करता बघा. आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर झालेलं आहे सगळं. इकडं थोडे वेस्टर्नवाले ठेवले आहेत, तिकडं असं रोज, हे आता रोज घालायचेच आहेत. लेगीज आहेत, पाठीमागे साड्या ठेवल्यात, ओढण्या ठेवल्यात इकडं. तर असं झालेलं आहे. आणि हे इस्त्रीचे काढलेत बाकी, आता इस्त्रीला देते आणि हे घालते. बघू आता कसं होतात मला, बघूया. तर एवढं तरी आवरून झालं आहे. असं बघून ना खूप मस्त वाटतं बघा. हे आता जे कधी आहे बघूया, लवकरच करायला लागेल, कारण मला असा पसारा बिलकुल आवडत नाही हे. आणि मला आईने साडी टाकलेली बघा. आता याला काय बोलतात त्याला, बघू बदलेल मी, ही नसली तर दुसरी घेईन. चला, तर हा घातलेला आहे, जरा कम्फर्टेबल वाटते, म्हणजे सेल जरा बरं वाटते मॅक्सपेक्षा. आता जेवण घेतले आईने, मस्त मसालावाला खिचडी भात बनवलं आहे, तोंडलीची भाजी, कारल्याची भाजी, पापड 2 तळलेत. आणि मला सर्दी झालेली आहे, काय माहिती कशामुळे झाले. या धूळ म्हणजे मी आता कपाट साफ केला त्याच्यामुळं सुद्धा असेल थोडं. परत बाकी काय माहिती कशामुळे झाले, पण झाले मला. आईंचा उपवास आहे म्हणून आईने त्यांनासुद्धा खिचडी बनवली आणि गौरांशला टिफिनलासुद्धा खिचडी बनवली. आता मी घेते जेवून. 1:30 वाजायला आला. गौरांशची स्कूल सुटणार आहे 2 वाजता. तर भाऊ जातील आज. पाऊस नाही, मगाशी पडला जरासा आणि गेला. चला आता जेवते मी. तर गौरांश आलेला आहे, वाजले 2:30. मगाशी झाला, कपडे वगैरे काढले, बॅग लावली त्याने. गाडी कुठे? अरे मलाच नाही भेटत, कुठं आहे ते, कुठं तिथं बघितले का सीडी खाली, तर कुठं आहे काय माहिती. हॉलमध्ये बघितले का ते, आता मला माहिती कुठं दिसलेले. आता येस खेळ ना, आता याला रूम मध्ये दिले खेळ, काकाच्या रूम मध्ये बघून येत जा. नाही नसेल काकाच्या रूम मध्ये, हॉलमध्ये कुठं तरी बघायचे ना, सायकलच्या इकडं वगैरे. तर खेळणे काढून दिले गौरांशला. खेळतो का? असली तर नाही, सोफा बेडवर होती ना. आईला विचार, आईला माहिती असं. तर आता बाळसुद्धा झोपलाय, उठलेलं. आणि मी सुद्धा आता झोपते. योग खेळलेली इथं. हां नंतर भेटू. चला मंडळी, वाजलेत 5:15 साडेपाच वाजायला आले. आणि केस विंचरून घेतले. बाळ तिकडे झोपले पाळण्यात. आणि सर्दीने ना हैराण केलं मला. एका नाकाची सर्दी झाली. आता सर्दी झाली ना तर डोकं दुखायला चालू होईल. कशामुळं अचानक सर्दी झाली मला, अचानक. नको वाटते मला सर्दी. आधीच आत्ताशी मी खोकल्याने जरा काय बोलतात मोकळे झाले. तर आता हे सर्दीचं आलं डोक्याला ताप. ते इस्त्रीचे कपडे काढलेत, टॉप सगळे काढलेले. तर ते इस्त्रीला द्यायचे आहेत. PMGPत जायचे चप्पल वगैरे आणायला. बघूया, पाऊस चालू झाला आहे. जर गेलो तर जाईल 7 वाजेपर्यंत येतील बोललेत. तोपर्यंत मी पटापट भाकरी करून घेते. आम्ही सगळी एक भाकरी खातो, त्याच्यामुळं मी 5 भाकरी बनवणार. आणि बाबा ज्वारीची खाणार आहेत, तर मग आई त्यांच्यासाठी नंतर ज्वारीची भाकरी बनवणार आहेत. आणि कलरचं बघायचं आहे. बघू काय डोक्यात आहे माझ्या विचार, काय करायचं ते. एक तर असा विचार आहे की कुठून चांगलं दिसते. एक तर असा विचार आहे की कलर मारायचा आहे तिकडं. परत एक विचार काय आलेला माझ्या डोक्यामध्ये, आता आठवत नाही मला. काहीतरी विचार आलेला माझ्या डोक्यात, काहीतरी करायचं असं डोक्यात विचार आलेला. कलर आणि मशीन
माझी मशीन कपडे धुवायची कपडे शिवायची मशीन जरा चालू करून बघायची. आज तिला करायलाच लागेल. मी कधी बघितलेली, मला 9वा महिना चालू होता तेव्हा बघितलेली. आता जवळजवळ दीड महिना कसा जास्त व्हायला आला. तर आता त्याला बघायलाच लागेल. जरा चालू ठेवायला लागेल तेल वगैरे टाकून आणि थोडं काहीतरी थोडी छोटी शिलाई असेल ते मारून घ्यायला लागेल. पाणी उकळते आता पटकन करते. हे 2-3 डोक्यात खूप कामं असतात. ते असं वाटतं मला कधी होतात असं वाटतं. ते आता बघूया कधी होतात. पहिलं भाकरी करून घेते पटकन. भाकरी झालेले आहे. ती लास्टची एक राहिली, ही एक, आणि बाळ उठले ते का आवाज. काय झालं बाहेर काढलाय बाळ तर काढलं त्याचं. आले 2 मिनटं बबडो आले. चलो बघते काय मशीन बोलते, सांगते की नाही चालू. तेल टाकायला लागेल. तर चालते. आता शिलाई मारून बघायला स्लो झालं. काम नाही काढणार तर घरी. बघूया थोडी स्लो चालते. जरा पट्ट्यामध्ये काय आहे का पट्टा बांधून बघतो थोडंसं. शिलाई मारून बघायची. शिलाई मारून बघते. त्या बाळाजवळ त्याची गुड्डू आता आलेली आहे म्हणून मी आता इथं बघते. हो तुझा करते बघा ना. हो कसा आवाज येते. हे आईशी सांगते माझ्याकडे असे गेम खेळू नकोस. खेळणार आम्ही तिघं मिळून तुमच्यासोबत गेम खेळणार. लक्षात ठेव, बाप इज नॉट साधा सुद्धा माणूस, व्हेरी डेंजरस माणूस. हा इज व्हेरी डेंजरस माणूस. डेंजर काय नाही आमच्याजवळ. डेंजर नाही ना बबलू. अरे है ना. हा बोल. नाही बोल. हा नाही बोल बबडा. बोल बघू. हा बोल. मी पणा लागतील ना संपतील कधी पण. कसा सण बोलतो म्हणली. हा तुम्ही पण लक्ष ठेवायचं जरा. तुमचं काम काय आहे. हा नुसतं आणून दे ना. औषध पण आणायचं मोठं होला. म्हणजे जेवायला बसले आता 8:30 वाजता. झाला माझं जेवण.
तर गौरांची टीव्ही बंद करायची आता. पप्पाचं काम आहे, शिकले पाहिजे ना. सगळं डिस्को दिक्कती मीच तुमको केलं पाहिजे. लुंगी पहनाती है ना वाले. मला बघा हुशार आहे. तुमको डिस्को दिक्कती तुमको चलो लुंगी पहनाती. PMGP मध्ये मी कधी जाणार हे मलाच माहिती नाही. मी नुसती सांगितलं आज सकाळी ब्लॉगमध्ये, पण काय माहिती नाही. अजून 8 वाजता आले, 7 वाजताचे 8 वाजता आले. इकडं चालू आहे खेळ. काय खेळतोय रे? ए गोले, ए गोले. वेगळा आहे. फोन मास्टर बघा, हे फोन मास्टर आहे. दिवसभर फोन घ्यायचा, 1 मिनिट सोडायचा नाही. तुम्ही खासवते दिसते त्याच्यात डिलीट करते. तुम्ही कशाला, तुम्हाला लयच चरबी आहे. सर्दीने जर बेकार हालत केले म्हणून मी ब्लॉग पण शूट केला नाही. आणि त्याच्यात हे सारखं पाऊस पडत तर सुसू पाजा हेच चालू होतं. सर्दीने ना मला आता डोकं दुखल्याने मग अंगाने मग ताप नाही येईल तर बरं आहे बाबा. कारण ताप आला तर बाळाचं अरे बाबा सर्दीने लय बेकार. काय नाही बाळाचा विषयच नाही बोलतो. टेन्शन आलं, टेन्शन. आता बाळाचं कसं होणार? मला ताप आला तर बाळाचं कसं होणार? हां ते बघा 5 मिनटं झोपते फक्त, 5 मिनटं. दिवसभर झोपलाय आणि आता नुसतं 5 मिनटं झोपते. आता सुसू केले का बघा जरा. हो सुसू केले का 2 मिनटं थांबत नाही. फक्त 5 मिनटं झोपलाय आता. अजून मला कपडे टाकायचे आहेत. हे तर झाले आमचे पूर्ण रूममध्ये गोल पूर्ण रूममध्ये कपडे आहेत आमच्या. आता तिकडं कपडे टाकायचे आहेत. ते कपडे पटकन टाकून घेते. पाणी तर भरून झालंय. झाडूवरती आंघोळी करायच्या आहेत. मी आज नाही करत, आज लय कंटाळा. मला सर्दी झाली एक तर. गौरांची यांना सांगते आता करायला 9:30 वाजता. आणि याला पण झोपवायला पाठवते. आता माझं कसं ये झोपल्याशिवाय मला झोपता येणार नाही. आता उद्या सुट्टी आहे का शाळा आहे? शाळा पप्पाची विचारते रे गौरांची. माझी शाळा उद्या सकाळी समजेल. हा सकाळी समजेल का म्हणजे सकाळी समजेल. कपडे बघा, कपडे दिसतात ना आमचे बघा. हलणं चालू झाले. डोकं दुखायला लागले माझं तर बेकार. 9:15 वाजलेत. अचानक कशी झाली सर्दी काय समजत नाही. तू तेवढा चांगला खोबड्या